नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बातें. मित्र हो, उन्हाळ्याचा त्रास हा केवळ ॲडल्ट्सना होत नाही. उष्माघाताचा प्रॉब्लेम हा आपल्या घरातल्या छोट्या मुलांना देखील होऊ शकतो आणि दुर्दैवाने तो त्यांच्यामध्ये जास्त सिरियस असू शकतो. हे का होतं? आपल्या तापमान जे असतं शरीराचं त्याचा कंट्रोल असतो तो ब्रेनमधून, ज्या एरियाला आपण हायपोथॅलॅमस असं म्हणतो. तर हा हायपोथॅलॅमस लहान मुलांमध्ये इमॅच्युअर असतो, इतका परिपक्व नसतो. त्यामुळे अशा मुलांना टेम्परेचर आपलं कंट्रोल करता येत नाही. ते उन्हात गेल्यानंतर स्वतःचं तापमान मेंटेन ठेवणं लहान मुलांना जमत नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शरीराच्या वजनाच्या मानाने लहान मुलांचा सरफेस एरिया, जे त्यांच्या स्किनचा जो एरिया असतो तो थोडासा जास्त असतो. त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमधून हीट लॉस लवकर होतो. तर या दोन गोष्टींमुळे लहान मुलांना जर हीट स्ट्रोक झाला तर तो जास्त सिव्हिअर होतो. लहान मुलांमध्ये हीट स्ट्रोकची लक्षणं देखील थोडीशी वेगळी आहेत बरं का. मुले थोडी कन्फ्यूज होतात, त्यांच्या घसाला कोरड पडते, त्यांचं शरीर खूप तापतं आणि त्यांचं लघवी करण्याचं प्रमाण खूप कमी होतं. ते गडद लघवी करायला लागतात, चिडचिडी होतात आणि त्यांना थोडंसं समजेनासं होतं. आणि लहान मुलांमध्ये हीट स्ट्रोकमध्ये त्यांना फिट्स येण्याची शक्यता खूप जास्त असते. मग हा हीट स्ट्रोक टाळायचा कसा? सिंपल आहे. मुलांनी उन्हात खेळायला जायचं नाही आहे. आपल्याला त्यांचं हायड्रेशन चांगलं ठेवायचं आहे. त्यांना भरपूर सरबत, पाणी, ताक, मठ्ठा वगैरे द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जर घेऊन आपण बाहेर जातो आहे तर त्यांना टोपी घालणे, त्यांना छान गॉगल देणे, त्यांना सैल आणि हलके असे कपडे देणे हे सांभाळायचं आहे. विशेषतः जर तुम्ही त्यांना कारमध्ये घेऊन जात असाल तर कारमध्ये त्यांना अनअटेंडेड विदाऊट AC अगदी 5 मिनिट देखील सोडू नका. कारण कार तुम्हाला माहीत आहे हीटअप पटकन होते आणि मुलं लवकर बेशुद्ध पडू शकतात. या छोट्या छोट्या गोष्टी सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरी अशी लहान मुलं असतात. त्यामुळे हीट स्ट्रोक टाळायचा कसा, हे जी माहिती मी तुम्हाला देतो आहे ती तुम्ही आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना जरूर शेअर करा, विशेषतः ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत. कारण हीट स्ट्रोक टाळण्यातच हा खरा शहाणपणा आहे. हीट स्ट्रोकच्या बाबतीत तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. मला त्याचं उत्तर द्यायला निश्चितच आवडेल. धन्यवाद.